म्हणजे दमानिया यांचं नाव घेतलं नाही आणि तरी सगळ्यांना कळलं की रिचार्जवर कोण चालतं असं सूरज चव्हाण यांनी म्हटलं आहे। अंजली दमानिया रिचार्ज झाल्याशिवाय आरोप करत नाहीत असं सूरज चव्हाण यांनी म्हटलंय। पुढील आठवड्यामध्ये आम्ही सगळा खुलासा करणार असंही सूरज चव्हाण यांनी म्हटलंय। की मी कुठेही त्यांचं नाव न घेतलं नाही तरी सुद्धा माध्यमाला कळालं की रिचार्जवर कोण चालतं। या महाराष्ट्रामध्ये स्वयंघोषित समाजसेविका ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यावरती रिचार्ज झाल्याशिवाय आरोप करत नाहीत, त्या बीडला गेल्या होत्या स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी। त्या प्रकरण दिलं सोडून आणि आता दुसऱ्याच प्रकरणात त्यांनी उडी मारली। त्यांचा हेतू हा फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करणे, राष्ट्रवादीच्या नेत्यांना बदनाम करणे हाच राहिलेला आहे। या प्रकरणात त्यांचा 25 खोक्याचा रिचार्ज हा काल परवा त्यांचा झालेला आहे। त्यांच्याकडे बॅलन्स आलेले आणि या आठवड्यामध्ये परदेशात सुद्धा फिरायला निघालेले आहेत। काहीही काम न करता वर्षाला 25 देश त्या फिरतात, 2.5 कोटी टॅक्स भरतात। म्हणजे त्यांचं उत्पन्न काय, उत्पन्नाचा स्रोत काय हे कधी त्यांनी महाराष्ट्राला सांगितलेलं नाही। कारण आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला विनंती आहे की यांनी अनेक लपडी केलेली आहेत, ती लपडी उघडी पडतील या भीतीपोटी त्या देश सोडतात।